वाशीगावच्या पारंपरिक गावदेवी जत्रोत्सव पालखी सोहळ्याचे औचित्य साधून नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत यांच्या संकल्पनेतून आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने सुगंधी अंगण अभियान सुंदर माझे अंगण सुगंधी माझे शहर या अभिनव मोहिमेचा शानदार शुभारंभ वाशीगाव येथे करण्यात आला। या कार्यक्रमाला महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत व सभागृह नेते सागर नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली। माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सोसायट्यांमधील रहिवाशांना सुगंधी फुलांच्या झाडांचे वाटप करून या मोहिमेला अधिकृतरित्या सुरुवात करण्यात आली। नगरसेवक निशांत भगत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले, तर नगरसेविका प्रीती भगत कार्यक्रमाच्या निमंत्रक होत्या। यावेळी लहान मुलांनी पारंपरिक पोशाख धारण करत आगरी कोळी गाण्यावर रॅम्प वॉक केला, तर आगरी कोळी बांधवांनी सुगंधी अंगण अभियान हा अभिनव उपक्रम नाचत आनंद उत्सवात साजरा केला। या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी आपल्या घरासमोरील अंगण आणि इमारतीचा आवार स्वच्छ ठेवण्यासोबतच परिसरातील सार्वजनिक जागेत सुगंधी फुलांच्या झाडांची लागवड आणि संगोपन करण्याचे आवाहन केले आहे। स्वच्छ कॉन्क्रीट मार्गिका, वन टाइम डक्ट, बोलक्या भिंती, भिंतींवरील वाशीगावची परंपरा, सोसायटी समोरील सुगंधी फुलझाडे, रहिवाशी यांचा जोपासण्याचा निर्धार, वाढता लोकसहभाग ही या कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये होती। अभिनव संकल्पनेचे कौतुक करत संपूर्ण शहरात हे अभियान राबवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी सांगितले। आता नवी मुंबई हे शहर सुगंधी शहर म्हणून नावारूपाला यावे, नागरिकांनी आपले दायित्व म्हणून घराचे अंगण आणि सार्वजनिक जागा सुगंधित करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि या अभियानाला एका लोक चळवळीचे स्वरूप द्यावे असे आवाहन उपमहापौर दशरथ भगत यांनी केले। केवळ स्वच्छ नाही तर सुगंधित शहर करण्याच्या दृष्टिकोनातून दशरथ भगत यांनी हा अभिनव उपक्रम राबवल्याचे यावेळी सभागृह नेते सागर नाईक यांनी व्यक्त केले। मी आमच्या वाशीगावचे नगरसेविका प्रीती भगत मॅडम आणि आमचे उपमहापौर दशरथ भगत साहेब यांचे मी आभार मानतो की त्यांनी आमच्या वाशीगावची निवड केली सर्वप्रथम सुगंधी अभियानासाठी। आणि मी ॲज अ वाशीगावचे नागरिक म्हणून माझं उत्तरदायित्व बनतं की मी हे अभियान सक्सेसफुल कसं होईल भविष्यामध्ये, त्या दृष्टीने आम्ही सर्व वाशीगावचे नागरिक प्रयत्न करू आणि गणेश नाईक साहेबांच्या स्वप्नवत सुंदरतेतून हे शहर जे उभं राहिलेलं आहे ते अजून कसं काय पुढे नेता येईल, इव्हन नंबर 1ला कसं काय घेऊन जाता येईल हे आम्ही वाशीगावचे नागरिक म्हणून आम्ही काळजी घेऊ। नमस्कार, मी ॲडव्होकेट मिकिता नीरज पाटील, वाशीगावातील स्थानिक रहिवासी आहे। सुंदर अंगण अभियान ही संकल्पना खूप छान सादर केलेली आहे, तसेच परिसरातील कामकाज ही व्यवस्थित एकदम पार पाडलेलं आहे। आपण जसं शहराला आपला मानतो तसंच मग त्याचं साफसफाई स्वच्छता का ठेवत नाही, जसे आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसंच आपली जबाबदारी आहे की आपण आपला परिसर स्वच्छ ठेवावा, ही प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। जसं कोर्टात जाताना येताना सुगंधी जर वातावरण असेल तर मन प्रसन्न होतं व थकवा दूर होतं, तसेच नागरिकांना माझं म्हणणं आहे की त्यांनी आपलं स्वच्छ सुंदर परिसर ठेवावा व सुंदर स्वच्छ अभियान ही संकल्पना सादर करावी। माझे अंगण सुगंधी माझे शहर याबद्दल जर बोलायचं असेल तर नवीन मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर दशरथजी भगत साहेब आणि वाशीगावचे नगरसेवक निशांत भाऊ आणि नगरसेविका प्रीती भगत यांच्या ह्या योजनेमुळे या अभियानाचा यांनी फार महत्त्व दिलेलं आहे आणि वाशीगाव हा एक सुंदर परिसर त्यांनी आता केलेला आहे। प्रत्येक गल्लीमध्ये हे जी रस्ता जे छोटे रस्ते होते ते आवडवे रस्ते झालेले आहेत आणि एवढी परिस्थिती आता सुंदर त्यांनी केलेली आहे की पूर्वी एकेकाळी एक रिक्षा सुद्धा काय एक 2 व्हीलर सुद्धा बिल्डिंगच्या खाली येत नव्हती, पण आता एवढी रस्ते मोठे केल्यामुळे प्रत्येक बिल्डिंगच्या खाली ॲम्ब्युलन्स ही जाऊ शकते। कुठल्या बिल्डिंगमध्ये कुठलाही अनुचित प्रकार जर घडला तर तो पेशंट तो खाली आणू शकतो। हे ह्या वाशीगावचं सुंदर नुसतं म्हणजे सुंदर असं नाहीये, बाकीच्याही त्यांनी कामावरती भरपूर जोर दिलेला आहे आणि हे अभियान आमच्या वाशीगावातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। हे अभियान कसं पुढे वर्षानुवर्ष टिकेल ह्या अभियानाचं महत्त्व प्रत्येक वाशीगावातल्या नागरिकाला कळालं पाहिजे आणि हे अभियान पुढे वर्षानुवर्ष टिकलं गेलं पाहिजे। आपले लाडके उपमहापौर दशरथजी भगत साहेब, वाशीगावातले स्थानिक नगरसेवक निशांत भगतजी, प्रीती भगत मॅडम यांच्या विचारातून
संकल्पनेतून स्वच्छ अंगण अभियान, सुगंधी माझे अंगण अभियान त्याची सुरुवात आज होत आहे. आदरणीय गणेशजी नाईक साहेब, नवी मुंबईचे शिल्पकार, यांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईला मिळालेलं मानांकन याच्यावर जेव्हा प्रश्नचिन्ह गेला की खऱ्या अर्थाने नवी मुंबईकर खुश आहे का, तर प्रत्येकाच्या मनात वाटलं की नाही. स्वच्छ भारत अभियानामध्ये जरी आपण मानांकनामध्ये असलो तरी ज्या पद्धतीने स्वच्छता किंवा सुंदरता नवी मुंबई शहरात हवी आहे त्या पद्धतीने नाहीये, पण ती आपल्याला मिळवायची आहे. आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या स्वप्नातली जी नवी मुंबई आहे ती घडवायची आहे. तर त्याचं पहिलं पाऊल म्हणून आपले उपमहापौर दशरथजी भगत साहेब यांनी एक संकल्पना आणि त्याच्यातून हे अभियान सुरू केलेलं आहे. प्रत्येक घरामध्ये सुंदर सुगंधी फुलांच्या कुंड्या दिल्या जाणार आहेत आणि त्याचं संगोपन त्या परिवारातल्या लोकांनी करायचं आहे. आणि त्यासोबतच आपला परिसर जो स्वच्छ आणि सुंदर बनवून दिलेला आहे त्याची निगा राखायची. म्हणजे कोणीही आपल्या परिसरात आलं तर ते सुंदर अशा आणि सुगंधी आठवणी सोबत घेऊन जाईल अशा पद्धतीचं हे अभियान आहे. आणि ह्याच्यात सर्वात मोठा उद्देश म्हणजे लोकसहभाग. कुठलीही गोष्ट करण्यासाठी लोकांचा सहभाग नसेल तर ते परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि संपूर्ण परिसर आणि त्यानंतर संपूर्ण नवी मुंबई सुंदर आणि सुगंधित करायची आहे तर लोकांचा सहभाग, जनसहभाग असणे खूप गरजेचं आहे. इथं सागरजी नाईक साहेब असतील किंवा निशांत भगतजी यांनी इंदोर शहराचं उदाहरण दिलं की भारतात आपल्या 1 नंबरचं शहर म्हणून इंदोरचं नाव घेतलं जातं. कारण तिकडच्या लोकांची मानसिकता अशी आहे की आपलं शहर जर नामांकनामध्ये पहिलं आहे आणि सुंदर आहे तर ते इतर कोणीही जर खराब करण्याचा किंवा तिथं कचरा करण्याचा किंवा दुर्गंधी करण्याचा प्रयत्न केला तर ती तिकडची लोक स्वतःहून ते थांबवतात आणि स्वतः ते स्वच्छतेवर परिपूर्ण लक्ष देतात. असा जनसहभाग असणे खूप गरजेचं आहे. आणि नवी मुंबईमध्ये स्वच्छ भारत अभियानामध्ये आणि त्यापुढे जाण्यासाठी जनसहभागाचा आणि लोकसहभागाचा जो एक मार्ग आदरणीय आपले उपमहापौरांनी गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेतलाय तो खरंच स्तुतियोग्य आहे. माझे ह्या उपक्रमासाठी त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. गणेशजी नाईक साहेब लोकनेते, वनमंत्री, ज्यांना आता फॉरेस्ट डिपार्टमेंट सांभाळताना झाडे कशी जगवायची आणि कशा पद्धतीने लोक वस्तींमध्ये सुगंधित झाडांचा कसा वाढ व्हायला पाहिजे आणि त्या निमित्ताने एक सुगंध, जी ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी लोकांमध्ये पसरणार आहे तर ती संपूर्ण नवी मुंबईभर पसरवण्याचं ध्येय आता त्यांच्या माध्यमातून सुरुवात उपमहापौर साहेबांनी केलेली आहे आणि पूर्ण नवी मुंबईभर ते ध्येय धोरण आम्ही राबवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. भारत अभियान, स्वच्छ भारत अभियान सन 2026-27 मध्ये सुपर लीग मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे या ठिकाणी स्पर्धक म्हणून या ठिकाणी आज वाशी गावातून सुरुवात झालेली आहे. आणि ह्या आज जो उपक्रम आहे सुगंधी अंगण अभियान, सुंदर माझं अंगण, सुगंधी माझे शहर. आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आज ह्या ठिकाणी आम्ही जी सुगंधी अंगण हा अभियान राबवलेला आहे तिथल्या नागरिकांनी स्वतः वचनबद्ध झालेले आहेत आणि त्यांनी स्पष्टपणाने त्या ठिकाणी वचनबद्ध होऊन सांगितलेलं आहे की जे आज सुगंधी अंगण जे आपण केलेलं आहे पुढील जबाबदारी ही असंच ठेवण्याची आणि सुगंधी ठेवण्याची, याची देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही आमची असेल. आणि हेच या अभियानाचा आत्मा आहे. जनसहभाग, लोकसहभागातून हा जो भाग दत्तक म्हणून अभियान जे वापरकर्ते आहेत हा दत्तक घेणं म्हणजे माझं अंगण हे जे मी दत्तक घेणार आहे आणि याचं मी देखरेख ठेवणार आहे हा ह्या अभियानाचा आत्मा आहे. आणि नवी मुंबईमध्ये, संपूर्ण नवी मुंबईमध्ये ही एक लोक चळवळ आहे. सुगंधी माझे अंगण ही एक लोक चळवळ आहे. असं या ठिकाणी आम्ही जातो.